चार षटकांचा सामना असेल. अल्पेश थरकुडे बऱ्याच वर्षानंतर मात्र इनफिल्ड मध्ये मी समालोचन करत असताना दिसत आहेत. शुभेच्छा त्यांना. जरा बिझी शेड्यूल होता, आता जरा रिलॅक्स झालेत. किमान 4 वर्षासाठी तरी रिलॅक्स झालेत. येत्या 5 तारखेनंतर सर्वच रिलॅक्स होतील. जरा बरं वाटेल भारतीय सर्वांनाच. तर मॅच होईल सुरुवात. लवजी संघ मैदानात खेळतोय या स्पर्धेमध्ये. वादळ क्रिकेट संघ नसरापूर. पहिलं षटक टाकण्यासाठी भावेश सावंत आलाय. स्ट्रायकिंग एंडला ओमकार आहे आणि त्याच्या साथीला कैलास. माझ्या मशीन मध्ये जी स्कॅन झालेली आहेत ती सांगेन. कोण नवीन आला तर सांगा फक्त. केटीसी लाईव्ह इव्हेंट या युट्यूब चॅनल वरती ही स्पर्धा लाईव्ह चालू आहे. वादळ क्रिकेट संघ नसरापूर. एक कडाव संघाने कसं हरवलं आपल्याला याचं डिस्कशन मागे चाललंय. तर कडावने 2 मॅचेस जिंकल्यात. या अगोदरचा सामना जिंकलाय तो जानमान ढवळेपाडा टीमने. आपण कुठेही जाऊ नका. हा सामना झाला की लगेचच विनर्स वर्सेस विनर्स अशी मॅच होईल. या अगोदर कोच समीर सर कॉमेंट्री करत होते. भावेश आला पहिल्या षटकात. भावेश सावंत समोर ओमकार गावडे. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड मारलाय. षटकार. ओमकार गावडेच्या बॅट मधून सिक्सर. दोन्ही प्लेयर लेदरही चांगलं खेळतात. थोडा लेंथ बॉल. पहा किती छान लाईव्ह टेलिकास्ट मंडळी करत असताना केटीसीची. पुढच्या वर्षी त्यांची इच्छा पूर्ण होईल. यंदाच्या वर्षी नाही झाली पण पुढच्या वर्षी नक्की होईल. धाव संख्या झाली ती 6. षटकाराने खातं उघडलंय. हो यॉर्कर बॉल टाकलाय तो भावेशने. मागे डीपला फिल्डर. सिंगल रन. सिंगलने स्कोर झालाय तो 7. राधाकृष्ण जांभिवली आणि त्यांच्या विरोधात 2 हात करतो तो लवजी हा संघ. दोन्ही खालापूर तालुक्यातील. सात धावा धाव फलकावर. पहिलं षटक. 4 षटकांचा सामना. हो मिडॉनला चांगला झेल. फलंदाज बाद होईल तो कैलास. पहिला धक्का राधाकृष्ण जांभिवली संघाला कैलासच्या स्वरूपात. मिडॉनला क्लिअर करायचं होतं परंतु मिडॉनला एक अप्रतिम झेल टिपला. भावेश सावंतने बाद केलं. फायनलला पोहोचलाय तो गणेगाव चिंचवली. नसरापूरची टीम जसे समीर सर म्हणतात कोच, एक ISPL ला शो मॅच आहे त्यांची एक चांगली टीम. धावा संख्या ती 7-7. लॉस ऑफ 1 विकेट. नुकताच विकेट आले मिडॉनला. एक चांगला झेल परंतु तयारी करत राहा. सराव शिवाय काही नाही. क्रिकेट खेळत राहिला तर क्रिकेटमध्ये पुढे नाव होईल. वादळ क्रिकेट संघ नसरापूर आयोजित ही स्पर्धा. पुन्हा एकदा थोडी हवा. सुसज्ज असं क्रीडांगण. हो वेगवान चेंडू भावेश सावंतचा. पंच इथे लागलाय. स्वतः बॅटर मात्र इथे सांगतो रोशन. याला म्हणतात स्पोर्ट्समन स्पिरिट. फुल टॉस चेंडू होता. सहजरित्या भिरकावून द्यायला पाहिजे होता. हवाई तिकडेच होती. कर्जत तालुक्यातील हे आणखी एक असं हे क्रीडांगण, सुसज्ज असं क्रीडांगण ज्याची चर्चा सर्वत्र चालू आहे संपूर्ण तालुक्यात. व आडव्या बॅटने रोशनने खेचून मारलाय. भिंगडी शॉट. षटकार. मिड विकेटला षटकार खेचलाय तो रोशनने. भावेशच्या विरोधात हे आक्रमण. अनोखी स्टाईल आहे फटके खेळण्याची परंतु षटकार येतोय. षटकाराने धाव संख्या 13.
आहे ना तेजस देवगरे आहे ना KPL ला. किती झाले 2 की 1 एकटाच झालाय का? तेजस आणि ओमकार. हो पुन्हा तोच प्रयत्न मिडॉनचा प्लेयर येतोय पोहोचेल जर्सी नंबर 12 सिंगल रन. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या राधाकृष्ण जांभिवली संघाच्या 1 बाद 14. एक बॉल 1 ओव्हरचा खेळ समाप्त 14 धावा झाल्यात. जास्त वेळ घेऊ नका कारण इथूनही पुढच्या 2 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे. कडाव संघाने 2 सामने जिंकले. जानमान ढवळेपाडाने नुकताच सामना जिंकलाय. हे जे आजचे जे संघ आहेत ना 8 हे सतत आपल्या तालुक्यात खेळतात. शनिवार किंवा रविवारी कधी कोण खाली असतो कधी कोण वर असतो लॉट्स मध्ये. 14 धावा झाल्यात लवजी संघ. हे वादळ क्रिकेट क्लबचे लोगो मगाशी मी नजर टाकली मला असं वाटलं की प्रायोजक आहेत का कोणाची तरी ॲडव्हर्टाइजमेंट आहे. परंतु लोगो मध्ये 4-5 लोगो मध्ये नाव टाकलंय. हे चॉईस करायचे. तर पहिल्या ओव्हर मध्ये धावा 14. सेकंड ओव्हर मध्ये पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकलाय. विकेट कीपर स्वराज आलाय बॉलिंग मार्कवर. हो टप्पा चांगला ठेवलाय. आडव्या बॅटने सरळ तुम्ही प्रत्येक वेळी फटके मारू शकत नाही. ओमकार गावडे तेच सांगतोय जो अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. ते जे खुर्च्या घेऊन गेले त्यांचा एक अर्धा राऊंड झालाय. 1 तासात ते पुढे इथे येतील वाटते परत. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू स्वराज कडून. लवजी संघ सध्या हवी ठरतोय. धावसंख्या तिथेच 14 वर. जेवढी स्ट्राईक ओमकार गावडेला मिळेल तेवढ्या धावा होतील. हे गणित नक्कीच लेदार अगदी आपण म्हणतो ना लेदर क्रिकेटमध्ये रायगडचं एक उज्ज्वल भविष्य म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं परंतु सध्या लेदर क्रिकेट पासून थोडा दूर येतो. थांबला स्वराज. उद्या देखील 8 संघ या स्पर्धेत खेळतील. उद्या 2 मॅच एक्स्ट्रा असतील. एक सेमीफायनल आणि एक फायनल. तर लवकर चालू करायला लागतील उद्याच्या मॅचेस देखील. उद्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. दोन धावा इथे सहजरित्या घेतल्यात आणि दुहेरी धाव संख्येने धावफलक जाऊन पोहोचला. आता 16 वरती. उद्याच्या मॅचेस आहेत कळंबोली अगदी खूप दूर आहेत 50 किलोमीटर वरती. स्वर्गीय कार्तिक 11 धामोते नेरळपाडा विरोधात जय हनुमान नालिंबी. दुसरी धाव. पुन्हा 2 धावा इथे घेतल्यात. त्यानंतर सामना होईल मोरिया 11 पायरमाल विरोधात भिंगारी. नौजवान पाषाणे विरोधात पाले बी. तो उद्या लवकर मॅच चालू करा. जरा लांब लांबचे संघ आहेत. ओमकारला जास्त स्ट्राइक मिळाली नाही. पहिल्या षटकात तो स्ट्रायकिंग एंडला होता. दोन्ही पंच आमचे जयेश आणि त्याच बरोबरीने विवेक. ओमकार धावतोय मैदानात. त्याला स्ट्राइक मिळत नाहीये. 2-2 धावा घेतोय आणि या दुहेरी धावसंख्येने राधाकृष्ण जांभिवली संघाची धावसंख्या 20 झाले. आपल्याकडे देखील ओमकार आहे. नाही होईल तयार. तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. एवढं भारी क्रीडांगण मला वाटत नाही कर्जत मध्ये कोणाकडे आता असेल. एक वंजार पडायला ना असं ग्राउंड बरोबर ना नितेश.
दुसरा ग्राउंड तुमचं पण आहे चांदईचं, पण तिथे खड्डे खड्डे थोडे थोडे आहेत. एकदम सरळ सपाट टेबल पीस. तसे इकडे टेबल पीसचा जास्त सुळसुळाट आहे. आता काय टेबल पीस राहिलेच नाही, आता पीस राहिलेत फक्त. विकसित एरिया झाला पूर्ण विकसित. इकडे नजर मारली तर हा फार्म हाऊस, तिकडे नजर मारली तर तो फार्म हाऊस. फक्त म्हणणं एवढंच आहे की आपलीच माणसं राहू द्या. केटीसी लाईव्ह इव्हेंट स्टँडर्डच्या बाबतीत हे खूप पुढे आहेत. लाईव्ह टेलिकास्टच्या बाबतीत HD कॅमेरा रेझोल्युशन त्यांच्याकडून वापरले जातात, ही खरी गोष्ट आहे. आणि कॅमेरामध्ये पण तरबेज झालेत. अजिंक्य पवारच्या मला असं वाटते 3 टीम झाल्या ना आता, ABC 3 टीम एका वेळी 3 ठिकाणी काम करू शकतात. 6 मग त्या DEF असतील, पण 3 टीम मला माहिती आहे 3 टीम एकदम परफेक्ट आहेत. हळदीला काय काम आलं कॅमेरामनचं किंवा कीर्तनाला केला सेट कॅमेरा काही झाला. पण क्रिकेटमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. तिसरा षटक बॉलिंग मार्क वरती आलाय तो ओमकार. ओमकार गावडे षटकार ठोकतोय. जी नुकताच अंजपला स्पर्धा झाली, अंजपलाही खेळले कळंबोलीच्या विरोधात. अंजपच्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 114 धावा मारल्या होत्या. ओमकार गावडे 67 खेळला होता. सर्व षटकार चौकार मारले होते ओमकारने. बलशाली हा फलंदाज आहे. तिसरं षटक ओमकारचं. हो बाटची कडा, परंतु मागे निर्धाव चेंडूची होते सांगता. स्वतःवरती नाराज आहे ओमकार, कारण त्याला ठाऊक आहे चेंडू थोडा बाहेर होता. मीच पाठलाग केला. डॉट बॉल. दोन्ही फ्रेम मध्ये ओमकार एका बाजूला ओमकार गावडे तर दुसऱ्या बाजूला लवजीचा ओमकार आहे. 26 धावा 26. स्वराज्याने चांगली गोलंदाजी केली, फक्त 6 धावा दिल्या. यंगस्टर स्वराज्य. आणि स्वराज्याचा चांगला झेल. जी विकेट हवी होती लवजी संघाला ती मात्र इथे प्राप्त केले. फलंदाज बाद होईल ओमकार गावडे. मोठा धक्का राधाकृष्ण जांभिवली संघाला. नवीन फलंदाज प्रणय. ओमकार गावडेची महत्वाची विकेट घेण्यात यश मिळाले. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतरचा चेंडू निर्धावाला आणि तिसऱ्या चेंडूवरती ओमकार मोठा फटका खेळताना मात्र बाद झाला. स्वराज्याने चांगला झेल टिपला. आता धावसंख्येवरती लगाम देण्याचं काम नक्कीच लवजी संघ करेल. नवीन प्रणय मात्र मैदानात दाखल झालाय. वादळ क्रिकेट संघ पुन्हा एकदा संतोषजी मोहिते साहेबांचे ते आगमन झाले. हो चांगला बॉल टाकलाय. 5 स्वराज्य नंतर पहिल्या बॉलवरती षटकार येऊन सुद्धा आता ओमकार चांगली गोलंदाजी करतोय. जोरदार लढाई लवजी आणि जांभिवली मध्ये. वादळ क्रिकेट संघ नसरापूर आयोजित ही स्पर्धा. व्हाईट बॉल. पंच इथे व्हाईट बॉलचा इशारा करत असताना जयेश मोहिते सध्या अंपायरिंग करतात. नितेश भोईर होते आणि आमचे झांजे सर देखील होते अंपायरिंग मध्ये. अंपायरिंग करणं सोपं काम नाहीये, एक तर एवढं ऊन लागतंय. पुन्हा फटका इथे फसलाय. स्वतः गोलंदाजाने ते कॉल केलाय. खूपच चांगला झेल ओमकार कडून. ओमकारने आतापर्यंत 2 धक्के दिले ते गावडे जांभिवली संघाला. धावा तिथे स्थिरावल्यात.
ओमकार जेव्हा खेळत होता त्याचबरोबरीने रोशन, तेव्हा असं वाटलं धाबा होतील. धाबा 28 आहेत. 28 धाबा धावफलकावर. हा 27 माफी असावी 27. संतोष दादा आले, त्यानेही म्हटलं की आज तुम्हाला मी पार्टी देतो, तुम्ही एवढं चांगलं खेळलात. असू द्या, आज तुमची मस्करी करतात दादा, परंतु उद्या एखाद्या ठिकाणी जर का तुम्ही बक्षीस जिंकलात तर ढोल ताशांनी तुमचं स्वागत करतील, जंगी स्वागत होईल. एक लक्षात ठेवा, जे तुम्हाला बडबड करतात तेच तुम्हाला खांद्यावर घेऊन देखील नाचतात. प्रेमापोटी फक्त बडबड असते की आपले गावातले सर्व प्लेयर चांगले खेळले पाहिजेत. स्वरा स्पोर्ट्सने जर्सी दिल्यात का अंपायरिंगच्या? अंपायरच्या त्या भासे का? संतोष भासे नवीन फलंदाज. नवीन फलंदाज गणेश मैदानात दाखल झाला. लेफ्टी बॅटर. अपेक्षा खूप आहेत. ओमकार, रोशन बाद झाल्यानंतर आता हा डाव सावरावा लागेल. चौकार षटकारांची नितांत गरज आहे. आणखी एक चेंडू निर्धाव टाकलाय गोलंदाज ओमकारने. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. धावा झाल्या त्या अवघ्या 27. 14 आल्या पहिल्या ओव्हरमध्ये, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिली, 2 विकेट घेतल्या त्या ओमकारने. 27 झाल्या. 27. लास्ट ओव्हर बाकी. वीस धावा मारल्या तर काय झालं? ब्रॉडला 6 बॉल 6 षटकार मारले होते युवराज सिंगने. 3 ओव्हर 27 धावा झाल्या. जरा फास्ट खेळा, कारण यानंतर देखील मॅचेस बाकी आहेत. कारण काल एक मॅच ठेवावी लागली, जास्त उशीर झाला म्हणून आज कंप्लीट करायचे मॅच, कारण उद्या फायनल डे. उद्या देखील एकूण मॅचेस असतील 9. हो, चांगला थ्रो, फक्त एकच धाव. उद्याच्या 8 टीमच्या 7 मॅचेस, एक सेमीफायनल झाले, म्हणजे एक सेमीफायनल आणि एक फायनल, 9 मॅचेस. तो सिंगलने स्कोर जाऊन पोहोचला 28 वरती 28. वादळ क्रिकेट संघ नसरापूर आयोजित स्पर्धा केटीसी लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनल वरती छान असं लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं. क्षेत्ररक्षक फार दूर वरती आहे, फक्त एकच धाव. या क्रीडांगणाच्या परिसीमा जरा नसरापूर संघ लांब लचक आहेत, परंतु इथे असलेल्या हवा त्या कारणास्तव त्या तुम्हाला लांब वाटत नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू लगेच निघतोय. नाहीतर एवढी बाउंड्री लांब असताना फार कमी धावा आल्या असत्या. 29 धावा झाल्या. 29. बॉलिंग करतोय तो आता आडव्या बॅटने पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने तिथे धावत येतोय, थ्रो केलाय आणि ते खरोखरच चांगला थ्रो. फलंदाज बाद होईल. एका धावेने स्कोर झालाय तो 30 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज भावेश मैदानात दाखल झालाय. खरं तर ओमकार आणि रोशन बाद झाल्यानंतर थोडी त्रेधा तिरपीट मात्र ते उडाले राधाकृष्ण जांभिवली संघाचे.
आडबा बाटने चांगला स्ट्रोक लॉंग ऑनला, परंतु एकच धाव मिळेल. काही षटकं टाकलीत मागची. दुसऱ्या षटकात स्वराज्याने धावा दिल्या त्या 6, तिसऱ्या षटकात ओमकारने धावा दिल्या त्या 7 आणि आता शुभमचं देखील निर्णायक षटक. चौकार षटकारांची गरज आहे. 31 धावा झाल्यात धावफलकावर, किमान 40-42. ओ चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि ते स्ट्राइक रोटेट करण्याचं काम नक्कीच करेल फलंदाज. या सत्रातील काही चेंडू मात्र शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. कडाव टीमने कान्होर बॉयच्या विरोधात 38 धावा डिफेंड केल्या होत्या. तर एखाद षटकार जर का आला तर परत एकदा 38 टार्गेट होऊ शकतं. शेवटचा चेंडू मात्र इथे आला निर्धाव. पाणी पाणी घेऊन जा त्वरित. हा शेवटचा बॉल होता. लवकर पाणी घेऊन जा. 4 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 31. 32 पाहिजेत आता 4 षटकांमध्ये लवजी संघाला. अभिषेक देवघरे आलेले आहेत. तिकडे कार्यक्रम झाला की काय? पाणी दिलंय. 4 ओव्हर 32 करायचे लवजी संघाला. सुरुवातीला ओमकार आणि रोशनने आक्रमण केलं, परंतु त्यानंतर जास्त काही कोण करू शकलाच नाही फलंदाज. शेवटच्या चेंडूवरती जरा दुखापत झाली फलंदाजाला. 4 ओव्हर 32 ची गरज. तर 4 ओव्हर मध्ये 8च्या सरासरीने 32 करायचे लवजी संघाला विजयासाठी. जय हनुमान ढवळेपाडा, आपण आपला कॅप्टन पाठवून द्या, कारण यानंतर या मॅच मधील विजेता संघ खेळेल ढवळेपाडाच्या विरोधात. ड्रेस कोड कंपल्सरी आहे, आयोजक सूचना देत आहेत. हा तर लवजी संघाला प्रॉब्लेम नाही, मॅच चालू करा. तर सलामीची जोडी नवनाथ मामुनकर
आणि त्याच्या साथीला आहे तो भावेश सावंत. तो वादळ क्रिकेट संघ नसरापूर आयोजित ही स्पर्धा. आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. उद्या प्रजासत्ताक दिन असेल आणि त्या निमित्ताने देखील या स्पर्धेचं आयोजन फायनल डे असणार. नसरापूर संघ जो तयार होतोय, ज्यांनी पहिलं पर्व या स्पर्धेचं आयोजन केलंय, कदाचित याच क्रीडांगणावरती येत्या कालावधीमध्ये तुम्हाला एक नाईटचं देखील आयोजन नक्कीच पाहायला मिळेल. नाईटचं आयोजन मग समोरचा स्टेज घ्या तिकडे. हा फक्त एवढं आहे की सर्वांनी उभं राहावं लागेल. डे पेक्षा जरा नाईटला मेजॉरिटी पाहिजे पोरांची. डेला चालून जातं परंतु नाईटला नाही. 8 बॉल 32. नवनाथ मामुनकर आणि भावेश सावंत. सो पहिलं षटक घेऊन आला ओमकार गावडे. मस्तपैकी वारा सुटला, आता जरा बरं वाटतंय. उद्याचे जे संघ खेळणार आहेत त्यांना आताच संपर्क करून ठेवा. तर मॅच लावते सुरुवात. 24 बॉल 32 धावांची गरज. पहिलाच बॉल आणि ते पहिल्याच बॉलवरती कदाचित विकेटचे चान्सेस. हो चांगला झेल आणि ते भावेश सावंत होते पहिल्या चेंडूवरती बाद. मोठा धक्का लवजी संघाला. ओमकार गावडेने पहिला धक्का दिला. मॅच रंगेल असं वाटतंय कारण 32चं टार्गेट आहे. नवीन फलंदाज विकी मैदानात दाखल झालाय. कॅमेरामॅनचं कौतुक करायला पाहिजे, बरोबर फॉलो करतोय. जरी सिंगल जर्सी नंबर 63. 24 बॉल 32 ची गरज होती. पहिल्याच बॉलवरती मात्र इथे विकेट घेतले. हो आल्या आल्या विकीने आसमान दाखवलाय. लवजीचा षटकार. लांब लचक षटकार मारलाय. बाजूला जी संरक्षक भिंत आहे त्या बाजूने आपल्या साध्या भाषेत जिथे कोट आहे तिथे मारलेला हा षटकार. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर का 20च्या वरती धावा आल्या तर मात्र हा सामना पुरता झुकून जाईल लवजी संघाच्या बाजूने. पुन्हा तोच प्रयत्न. एक धाव तिथे घेतले. दुसरीचा प्रयत्न होईल. नवनाथ पलटलाय दुसरीसाठी. 2 धावा. धावफलक जाऊन पोहोचले आता 8 वर. अशीच काहीशी सुरुवात देखील ओमकार गावडेनं पहिल्या षटकामध्ये केली होती भावेश सावंतच्या विरोधात चौकार षटकार मारून. परंतु त्यानंतर स्वराज्य सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. निर्धाव चेंडू टाकलाय तो ओमकार गावडेने. धावा आहेत त्या 8. 32चं टार्गेट आहे. 8ची सरासरी आहे प्रत्येक षटका मागे. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. धाव फलक 9. झेल सुटला आणि इथे एक धाव देखील घेतले ते विकीने.
धाबा झाल्यात त्या धाव संख्या 10. हो, नवनाथला बीट केलंय, थोडा वेग वाढवला ते ओमकार गावडेने शेवटच्या चेंडूवरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव संख्या ती 1 बाद 10. आता 18 बॉल, विजयासाठी धावा करायचे त्या 22. 18 चेंडू विजयासाठी 22 धावा करायचे त्या लवजी संघाला. राधाकृष्ण जांभिवली संघाच्या विरोधात पहिल्या ओव्हरमध्ये धावा दिल्या तर ओमकार गावडेने 10. चला, जास्त वेळ घेऊ नका, लगेच मॅच चालू करा. 2 मॅचेस अद्यापही बाकी आहेत. विकेट स्ट्राईकला आहे आणि आता बॉलिंग साठी आलाय दुसऱ्या षटकात. रोहित आला बॉलिंग साठी दुसऱ्या षटकात. विकी स्ट्रायकिंग एंडला. नवनाथला अद्यापही स्ट्राईक मिळालेली नाहीये. हे खरं तर लेग साइडची बाउंड्री टार्गेट करण्याचं काम विकी करतोय, परंतु हा चेंडू निर्धाव टाकलाय. 17 चेंडू आता 22 ची गरज आहे ती विजयासाठी. वादळ क्रिकेट संघ नसरापूर आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि स्वराज्याचे सरसेनापती हंबीरावजी मोहिते साहेब यांनाही मानाचा मुजरा. काय फटका खेचलाय विकीने. जबरदस्त हँडल कोऑर्डिनेशन, पिकअप शॉट, षटकार. प्रॉपर टायमिंगच्या जोरावरती मारलेला हा षटकार. गोलंदाज मुद्दामून ऑप्शनच्या बाहेर गोलंदाजी करतात, परंतु तिथून खेचला आणि मारला मिड विकेटला विकेने षटकार. धाव फलक आता 16. ओ, मार्वलस स्ट्रोक. स्क्वेअर लेगला नटरा स्टाईल. पुन्हा एकदा भिंगडी शॉट, षटकार. पिकअप शॉटची आणखी एक शैली पाहायला मिळाली ती विकीच्या बॅट मधून. सामना पुरता खुला केला. आता धावा झाल्या त्या 22. फक्त 10 धावांची गरज. ढवळेपाडा संघ, जनमान ढवळेपाडा टीम, आपला कॅप्टन पाठवा. यानंतर या मॅच मधील विजेता संघ खेळेल तो लवजी संघाच्या विरोधात. सलग 2 षटकार मारले ते विकीने. हो, चांगला बॉल टाकला, यॉर्कर. असे चेंडू टाकावे लागतील. चुका केल्या, कारण अशा फलंदाजाला जेव्हा पिकअप शॉट खेळणारा फलंदाज जेव्हा तुम्ही त्याच्या लेंथ मध्ये बॉल टाकता तेव्हा तो सहज आक्रमण करतो. 14 बॉल, विजयासाठी 10 पाहिजेत. करिश्मा करावा लागेल तरच हा सामना झुकू शकतो. तो राधाकृष्ण जांभिवलीच्या बाजूने प्रयत्न करावे लागतील. हो, पुन्हा त्याच पद्धतीचा फटका. बॉल सीमारेषा पार. विकीच्या बॅट मधून आणखी एक धमाकेदार षटकार. 3 षटकार मारले त्याच स्टाईल मध्ये, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला. 13 चेंडू आणि आता 4 धावांची गरज. बॅटची कडा आणि ते झेल सुटलाय. मागे चाललाय चेंडू. 2 धावा इथे सहजरित्या घेतल्यात आणि हा सामना आता पुरता झुकलेला आहे. तो निश्चितच लवजी संघाच्या बाजूने. 12 चेंडू आणि आता विजयासाठी 2 धावांची गरज. ओमकार आणि रोशन नंतर कोणी फलंदाजीच केली नाही. ओमकार बाद झाला, तशा धावा थांबल्या.
कदाचित ओमकार थांबला असता तर आणखी या धावा असत्या, मजा आली असती मॅच मध्ये, परंतु विकीने काय फटकेबाजी केली, जबरदस्त फटकेबाजी. चार षटकार मारलेत आतापर्यंत विकीने. 12 चेंडू 2 धावांची गरज. आणि ते झेल देखील सुटलाय आणि नवनाथ देखील इथे पोहोचतोय. तर एका धावेची गरज. स्कोर लेवल फक्त एक पाहिजे. थोडा एकतर्फी सामना झाला. हो, विकीने रिव्हर्स शॉट खेळून मात्र इथे सामना फिनिश केलाय. मॅन ऑफ द मॅच जाईल विकीला. अभिनंदन. हार्ड लक टू राधाकृष्ण जांभिवली टीम. जरा धावा व्हायला पाहिजे होत्या. ओमकार देखील नाराज असेल कारण सुरुवात धमाकेदार केली होती ओमकारने. रोशनही चांगला खेळला होता. 11 बॉल 33 ची इनिंग साकारली. 4 षटकार आणि 2 बाउंड्रीज ज्याच्या बॅट मधून आल्या. तो विकी ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. अभिनंदन विकी. अभिनंदन लवजी. आता ढवळेपाडा विरोधात लवजी असा सामना होईल. तर राधाकृष्ण जांभिवली टीमला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.